नका शांत हो. काय शांत हो म्हटलं ना. इथे बस बस इथे थांब जा. हे घे चेहरा पुस पुस चेहरा पुस. मला सांग, मी काय पाप केलं होतं? माझ्यासोबत हे का झालं? आणि ते मी ज्याच्यावर समजा जास्त विश्वास. मेनका मेनका शांत हो. आत्ता कसलाच विचार करू नकोस. शांत हो. अक्षरा, एक बाई म्हणून तिची अवस्था तूच समजू शकतीस. तिच्या बाबतीत जे घडलं ना ते लई मोठा आघात झालाय ग तिच्या मनावर. लई भोगलंय पोरीनं. ताई, मला सांग, माझं काही चुकलं का? हा, माझं चुकलंय. माझ्याकडूनच मोठी चूक झाली. मीच चुकले. मेनका शांत हो बाळा, शांत हो. अक्षरा बघतीयस ना काय गत झालीये पोरीची. अशी येड्यावानी बडबडत असती. तिचं दुःख आता तूच समजू शकतेस. तू तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तिला तुझ्या आधाराची लई गरज आहे. सुंदर सुंदर, अरे बोल की काय झालं? हा, का असं शांत झालायस? मी आहे तुझ्या पाठीशी. हा, तू बोल, मला सांग ना काय झालंय. मी भाव आहे ना तुझा सुंदर. हा, बघ तू असं शांत राहिलास ना तर मला लय त्रास होतो रे. बोल तरी काय झालं? ती मेनकानं तुझ्या बरोबर आधीपासून चुकीची वागत आली बघ. आणि यावेळी पण तिनंच काहीतरी आगाऊपणा केला असेल. सुंदर बघ, तू असं शांत नको राहू. तू का शांत राह? तुझ्याकडनं काय चुकीचं घडलंय का? हा, हे बघ जाऊ दे. हा, घडू दे. काही घडलं असेल ना पण मला सांग. आपण काहीतरी मार्ग काढू त्याच्यावर. हा, पण असा शांत नको राहू रे. मला तुमच्याशी बोलायचंय. चला वहिनी, बारक्या, मला बोलू दे यांच्याशी. चला. अहो, असं नुसते रडत राहिला तर काय झालंय, काय घडलंय मला कसं कळेल? बोला ना काहीतरी. सांगा ना मला प्लीज. अक्षरा ग, अहो अहो किती रडताय. शांत व्हा. इकडे बघा माझ्याकडे. अहो इकडे बघा. इकडे बघा. मला शांतपणे सांगा काय झालंय. माझ्याशी बोलल्याशिवाय कसं कळेल मला? अक्षरा अगं,
अहो घाबरू नका, मी आहे तुमच्या सोबत. बोला ना प्लीज. अक्षरा अगं, जे काय घडलं ते माझ्याकडनं जाणून बुजून नाही घडलं बघ. अगं काल आम्ही त्या कार्यक्रमाला चाललो होतो आणि तू रात्रीचा फायदा घेतलास माझा. आता काय जीव घेतोस का? हे शब्द कसं झालं, काय झालं, काय बी कळणं झालंय बघ मला. अक्षरा तुझा माझा विश्वास आहे ना? तुझा माझा विश्वास आहे ना? बोल की अक्षरा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? अगं बोल की अक्षरा, आहे ना विश्वास अक्षरा? हो हो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास. तुम्ही कधीच काही चुकीचं वागणार नाही. पण काय अक्षरा? आपण मेनकाची बाजू समजून घ्यायला हवी. ताई, ताई शांत हो. शांत हो. मी जायला हवं त्यांच्यासोबत. मी जायला हवं, मी गेले असतं तर हे काहीच झालं नसतं. मी का नाही गेले? ताई, हे बघ, जे झालं ते वाईट झालं, पण ऐक, यात तुझी काही चूक नाहीये. तू स्वतःला दोष देऊ नकोस अजिबात. नाही, जे काही झालं ना त्याला मीच जबाबदार. कोणी काही म्हटलं ना तरी मी कमी पडलीये जरू, मी कमी पडलीये. नाही ग, भारी की पराक्रम केला वावभर नी बोंब मारती गावभर. अक्षराने सौतावर हे उडून घेतलं, हे लईच भारी झालं. आता ही पूर्ती खचून जाणार, तुटणार, आणि मग जे मला हवंय तेच मी साध्य करणार. हे खरं आहे का? काय काय खरंय? मेनका म्हणते ते खरं आहे का? हा ते वय, तुला का कुठं वाटायले? तेच तुम्हाला विचारतोय, तुम्हाला का खरं वाटतंय? तू इथं काय माझी परीक्षा घ्यायला आलायस वय? मामी, तुम्हीच म्हणलं होतं ना की मेनका सुंदरचा गैरफायदा घेते, ती त्याच्या गळ्यात पडेल. मग आता तिनं आगाऊपणा केला नसेल कशावरून? नाही, सुंदर तर भांग प्यायला होता ना, त्याला तर काय आठवतच नाहीये. मग हे समजत ती म्हणते तसंच घडलं असेल कशावरून?
अरे टोणग्या, सुंदर त्यावेळे भांगेच्या नशेत होता. तू बी आता भांग पाहिलंस वय? मामी तू हे बघ, कोणती बी स्त्री स्वतःच्या चारित्र्याचे असे दिंडवडे काढत नाही. या वेळेला मेनका खरं बोलत आहे. नशेत का होईना सुंदरच्या हातून मोठी चूक झाली आहे. आई, माझ्याकडनं लई मोठी चूक झाली बघ. मी माणूस म्हणून घ्यायच्या बी लायकीचा नाही राहिलो. मी तुझा विश्वास मोडला, अक्षराला बी फसवलं, तिच्या प्रेमाला कलंक लावला आहे बघ. मी समजायचा अपराधी आहे. मी मला माहितीये यो जो काय तुला त्रास होतोय ना, तो माझ्यामुळे होतोय. आजवर तू कोल्हापुरात हाटमानाने वावरली आहेस, पण आज माझ्यामुळे तुला घरातनं बाहेर पडायची चोरी झाली आहे. या समजायला मॅच जबाबदार आहे. पण आई, मला माफ कर असं नाही म्हणणार मी तुला. पर तू अशी नको राहूस ना ग. तुला अशा अवस्थेत नाही बघवत ग मला. तू आहे की नाही, मला हवी ती शिक्षा दे, मी भोगायला तयार आहे. वहिनी, तुझ्या औषधाची वेळ झाली, औषध घे. दे आत्या. आत्या अगं, तू तरी बोल की माझ्या संग. हे बघ, मला मान्य आहे माझ्या हातनं लय मोठी चूक झाली आहे, पण अशी नको ना बघूस माझ्या संग. आत्या अगं, आपलं नातं नाती गोती कळतात वय तुला? समद चांगलं चालू होतं र सुंदर, पर तू समद नासवलंस. उभ्या आयुष्यात आज पातूर वहिनीला मी एक वाकडा शब्द बोलले नव्हते, पर तुझ्यामुळं आमच्यात वाद झाला. लई वाईट वागलायस तू सुंदर. हसत्या खेळत्या घराला सुरुंग लावलायस तू. आत्या, आत्या बोलायचं नाही मला. मेली तुझी आत्या. चांगलाच भडका उडालाय. पेटलं. सूर्यवंशी घरानं पुरतं पेटलं. आता त्या अक्षराच्या आयुष्याच्या बोऱ्या वाजणार काय? वाजल्या बी असतील आता पतूर. आता फक्त मजा बघत राहायचं. कोण तडमडलं इकडं? सुंदर, सुंदर लांब राहा, जवळ येऊ नको माझ्या. मी पाय पडते सुंदर.
आपला प्लॅन फसायचा. कुणाला जराशी जरी शंका आली ना तर जाळ आणि धूर संकटच निघल. अगं कुणाला बी शंका येणार नाही. समदे पार कोलमडून गेल्यात. रुबाब मारती भावात आणि कुत्रा इचारीनं गावात, असं झालंय समद्यांचं. काय म्हणता? होय, समदा सुपडा साप झालाय. ती वसुंधरा अंथरुणाला खेळलीये आणि तो सुंदर पार भंजाळल्यासारखा वागतोय. सगळ्यात महत्वाचं, हे समद घर मीच चालवते अशी टेंबा मिरवणारी अक्षरा पुरती कोमत गेली. वा, म्हणजे बाण बरोबर लागलाय. तर त्या अक्षराला ना पूर्ती संपवायची मला. हा, तिनं भावाला खाल्लं ना माझ्या, मी तिला तिळ तिळ करून कशी बर्बाद करते ना ते तुम्ही बघाच. म्हणजे नक्की काय करणार आहेस? सांगते ना, सांग. फक्त 2 दिवस थांबा, मग हो मोठा धमाका. त्या अक्षराला असा काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडते ना का अख्खं सूर्यवंशी खानदान उद्ध्वस्त झालं पाहिजे. उद्ध्वस्त. मेनका, मेनका, मेनका. बाई असं करू नकोस ग. तुम्ही सांगा मामी, कसं इसरायचं सगळं? भूत नाचतात ना तसं 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 समजा डोळ्यासमोर नाचतं हो माझ्या. पुरी असं करू नकोस ग. सारखं सारखं तेच आठवलंस ना तर तुलाच त्रास होईल. हा, तुला यातनं बाहेर पडायला पाहिजे बघ. आणि माझ्यावर विश्वास ठेव, अक्षराच तुला न्याय मिळवून देईल. तुला कोणी बी वाऱ्यावर सोडणार नाही ग. पोरी रडू नकोस. उर्वशे, काय चालू आहे? ताई बघा ना पोरीनं काय हाल करून घेतल्यात. अगं, जखमेवरची खपली काढून काढून जखम कुरवाळत बसलो तर जखम बरी होईल वय? बघ ना जरा पोरीकडे, केवढी ढासळली आहे बिचारी. तिला जरा एकटीला राहू दे. तेच तेच बोलत बसलो ना तर बरं नाही वाटायचं तिला. असं म्हणताय? बर मग मी जाते. काळजी घ्या मेनका. बाळा, अगं आता शांत हो बर का. सारखा सारखा तोच विचार करत नाही बसायचं. काय हो, हेर झऱ्या का घालायला लागलाय? अगं, किती उशीर. तू काय चराड लावून बसली होती होय तिकडे? हा, अहो लई मज्जा आली तिकडं. मेनका भेटली की नाही ते सांग आधी. जरा दम धराव, मला नुसती घाई असते. दम धरूनच बसलो एवढे दिवस. कुठं कुठं काय काय करायली, स्वतः सगळं ठरवायला लागलीस, सांगत बी नाहीस मला. अहो जे चाललंय ते तुमच्या फायद्याचं चाललंय बघा. येळ आली ना की सांगन. अरे ती मेनका आहे ना वो, 2 दिवसात काहीतरी मोठं कांड करणार आहे बघा. काय कांड करणार आहे? नाही तसं काही सांगितलं नाही तिनं. तिच्या मनाचं बी काही थांग लागत नाही बघा. एक मात्र नक्की, हे घरानं पुरतं तोडणार आहे ती, असं काहीतरी म्हणत होती. नाही उर्वशे, नाही. फक्त बोलून चालायचं नाही. या मेनकाच्या चालीचं प्रत्येक पाऊल आपल्याला माहीत असणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर एक नाही, हिच्या खेळातलं प्यादा बनवून राहू आपण. हे बघा, जिथपर्यंत आपला फायदा तिथपर्यंतच आपली साथ, बाकी काही बी नाही. उर्वशे, तू म्हणत्यास तसं वागल ना मेनका?
पडली तर नाही मारायची ना? तसं काय बी होणार नाही. जखमी वाघीण आहे ती. तिच्या भावाचा बदला घेतल्या बिगर ती शांत बसणारी नाही. अहो, अंधारात का बसला तसे? उठा, उठा पटकन. अक्षरा, अक्षरा, म्या तुला फसवलो नाही बघ. म्या कोणालाच फसवलो नाही. अगं म्या हे समजून जाणून बुजून नाही केलंय अक्षरा. अक्षरा, म्या खरं सांगतोय. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा अक्षरा, विश्वास आहे ना माझ्यावर? बाबू, मी तुम्हाला आधीही सांगितलंय की नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझा अजून बी विश्वास आहे ना? व तो कधीही तुटला नव्हता आणि कधीच तुटणार नाही. आपलं नातं इतकं कमकुवत आहे का? पर अक्षरा, चुकीची गोष्ट घडलीच ना माझ्या हातून. मला आता या खोलीत जागा नाही बघ. या खोलीतच काय, या घरात राहायचं लायकीचं नाही आहे म्या. मला जाऊ दे अक्षरा, म्या जातो. अगं अक्षरा, सोड, मला जाऊ दे. काय सोड करताय? बंधनं. थांबा, थांबा. कुठे जाणार नाही आहात तुम्ही. तुमच्यावर कितीही संकट आली ना तरी मी आहे तुमच्या सोबत. मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही.